या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, जेव्हा एजे त्यांच्या मेकअप रूमजवळ जातात तेव्हा त्या मेकअप रूमच्या दरवाजावर त्यांच्या नावाची पाटी लावलेली असते. मात्र त्यामध्ये एजेंच्या नावाचं स्पेलिंग चुकीचं लिहिलेलं असतं आणि ते बघून एजे खूप चिडतात आणि मोठ्याने ओरडूनच विचारतात की हे सगळं कोणी केलंय. त्यांचा आवाज ऐकून लीला त्या ठिकाणी येते आणि काय झाले ते विचारते. तर एजे म्हणत असतात की हे सगळं काय आहे बघितलं का तू? तर लीला म्हणत असते की काय झाले एजे, तुमच्या नावाची पाटी तर लावली आहे इथे, त्यात काय आहे एवढं चिडण्यासारखं? तर एजे म्हणत असतात की अगं त्यावर माझ्या नावाचं स्पेलिंग चुकीचं आहे. आणि ते ऐकून लीला म्हणते की एजे काय हरकत आहे, नाव तर आपलंच आहे ना. आणि तुम्हाला माहिती आहे का, कित्येक आर्टिस्ट अशी वर्षानुवर्ष वाट बघत असतात आपल्या नावाची पाटी बघण्यासाठी. आणि इकडे बघा ना, माझ्या नावाची सुद्धा त्यांनी किती छान पाटी लावली आहे. आणि त्यामुळे मग एजे नाईलाजाने गप्प बसतात. तर लीला त्यांना सांगत असते की तुम्ही माझे प्लीज फोटो काढा. त्यामुळे मग एजे लीलाचे तिच्या नावाच्या पाटीसोबत फोटोसुद्धा काढतात. त्यामुळे ती तर खूपच खुश होते. दुसरीकडे रेऊ यशसोबत बोलत असते. ती यशला सांगत असते की मी आज खरंच खूप खुश आहे, कारण मला तर असं वाटलं होतं की लग्नानंतर लीलाताई कधी तिच्या आवडीच्या क्षेत्रात काम करू शकणारच नाही. मात्र आता एजंटमुळे ते शक्य होतं आहे. मला खरंच खूप आनंद झाला आहे. आणि मग त्यानंतर ती यशला विचारते की आपण दोघांनी त्यांच्या सेटवर जायचं का, त्यांना सरप्राईज द्यायला? आणि त्यावर यशही आनंदाने हो म्हणतो आणि तो रेऊला सांगतो की तू पटकन तयार हो, मी तुला पिकअप करतो. आणि मग तो घराबाहेर पडणार इतक्यात किशोर त्या ठिकाणी येतो. तो त्याला विचारत असतो की कुठे चाललायस यश? तर यश खोटं सांगतो की मी माझ्या मित्राकडे चाललोय आणि तो तेथून निघून जातो. किशोर मात्र हसतच म्हणत असतो की तुम्हा दोघांचा प्लॅन आहे ना त्यांच्या सेटवर जाण्याचा, मात्र त्याच आधी तुमच्या आयुष्यात एक ट्विस्ट येणार आहे, हे लक्षात ठेवा. दुसरीकडे लीला एजंटने काढलेले ते फोटो बघत असते आणि खूपच खुश होत असते. आणि तिच्या चेहऱ्यावरील ते हसू बघून एजे मनाशी म्हणतात की लीला, कधी कधी तुझा हा इनोसन्स मला खरंच खूप आवडतो. किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतेस तू. आणि तितक्यात लीलाचं लक्ष एजंटकडे जातं आणि ते आपल्याकडेच एकटक बघत आहेत हे बघून ती खूपच खुश होते. दुसरीकडे यश आणि रेऊ शूटिंग बघण्यासाठी तिकडे निघालेले असतात. रेऊ यशला लीलाला ॲक्टिंगची किती आवड आहे हे सांगत असते आणि ते सगळं काही ऐकून यशला सुद्धा आश्चर्य वाटत असतं. त्यानंतर मग एजंटची आणि लीलाची भेट कशी झाली हे रेऊ त्याला सांगायला सुरुवात करते. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अचानक ची गाडी पंक्चर होते आणि त्यामुळे ते दोघेही खूप घाबरतात. तर हा सगळा किशोरचाच प्लॅन असतो. दुसरीकडे एजंटनं शूटिंगसाठी जो कॉस्ट्यूम दिलेला असतो त्यामध्ये ते तयार होतात. त्यानंतर लीलासुद्धा छान साडी नेसून त्या ठिकाणी येते आणि लीलाला बघून एजे तर खूपच खुश होतात आणि एकटक तिच्याकडेच बघत राहतात. तर दुसरीकडे रेवती गाडीजवळ एकटीच उभी असते आणि तितक्यात एक माणूस तोंडाला मास्क लावून त्या ठिकाणी येतो आणि रेवतीच्या खांद्यावर हात ठेवतो. त्यामुळे रेवती खूप घाबरते आणि तेथून जाण्याचा प्रयत्न करते. मात्र तो रेवचा हात पकडतो. त्यामुळे रेव मोठमोठ्याने ओरडू लागते आणि मग तो माणूस त्याच्या चेहऱ्याचा मास्क काढतो. तर तो दुसरा तिसरा कोणीही नसून विक्रांत असतो आणि त्याला बघून रेवच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. तर दुसरीकडे लीलाला बघून एजे तर खूपच खुश होतात आणि पटकन त्यांच्या तोंडून ब्युटिफुल असा शब्द निघतो. त्यामुळे लीला खुश होत विचारते की काय म्हणालात तुम्ही? मात्र त्यावर एजे पटकन म्हणतात की काही नाही, साडीचा रंग छान आहे त्यालाच ब्युटिफुल म्हणालो मी. आणि ते ऐकून लीला मात्र हसू लागते. तितक्यात मग बटर आणि विश्वाससुद्धा त्या ठिकाणी येतात. लीलाला आणि एजेंना बघून ते दोघे तर खूपच खुश होतात आणि त्यांचं कौतुक करू लागतात. एजे भारी की लीला या गोष्टीवरून ते दोघेही वाद घालू लागतात. पण एजे ओरडल्यावर मग ते शांत बसतात. आणि मग त्यानंतर ते चौघेजण सेटवर जाण्यासाठी निघतात. मात्र पायऱ्या उतरत असताना लीलाचा नेहमीप्रमाणे तोल जातो आणि ती खाली पडणार इतक्यात एजे तिला सावरतात. आणि त्यावेळी लीलाचा धक्का समोरून गुलाबांच्या पाकळ्यांचा ट्रे घेऊन येणाऱ्या एका मुलीला लागतो आणि त्या पाकळ्यासुद्धा वर उडतात आणि नेमक्या एजे आणि लीलाच्याच अंगावर पडतात. आणि हे सगळं काही लक्ष्मी आणि सरू लपून बघत असतात. लीलाला एजंटच्या इतक्या जवळ बघून त्या दोघींना तर खूपच राग येतो.
तर एजे आणि लीला सुद्धा भान विसरून एकमेकांकडेच बघत असतात. मात्र जेव्हा विश्वा त्यांना हाक मारतो तेव्हा ते भानावर येतात आणि पटकन सेटवर जाण्यासाठी निघतात. तर इकडे दुर्गा लक्ष्मीला कॉल करत तिकडे काय चालले ते विचारते. तर लक्ष्मी आणि सरू तिला सांगत असतात की वहिनी, आत्तापर्यंत आपण घरात या दोघांना एकत्र बघत होतो, आता सेटवर सुद्धा यांचा रोमांस सुरू आहे. जर असंच सुरू राहिला ना तर लीला एजंटना तिच्या प्रेमात पाडेल आणि आपल्याला मात्र कायमचं वनवासाला जावं लागेल. पण दुर्गा म्हणते की काळजी करू नका, हळूहळू सगळं ठीक होईल. तुम्ही तिथेच थांबा आणि काय होतंय ते मला कळवा. आणि त्यावर त्या दोघीही हो म्हणतात. तर दुसरीकडे शूटिंगची सगळी तयारी झालेली असते, मात्र कोरिओग्राफरच आलेला नसतो आणि त्यामुळे ती सगळी टीम काळजीत पडते. एजे सर आणि लीला मॅडम कधीही इथे येतील, मग आपण काय करायचं असा त्यांना प्रश्न पडतो. तितक्यात एजे, लीला, विश्वा आणि बटर त्या ठिकाणी येतात. एजे विचारत असतात की सगळी तयारी झाली असेल तर आपण शूटिंगला सुरुवात करूयात ना. मात्र ते लोक म्हणतात की हो सर, फक्त थोडा वेळ थांबा, आपण शूटिंगला सुरुवात करूया. त्यामुळे मग एजे आणि लीला त्या ठिकाणीच बसतात. तर लक्ष्मी आणि सरू लपून त्यांच्यावरच लक्ष ठेवत असतात. त्यानंतर मग एक माणूस त्या ठिकाणी येतो आणि एजे आणि लीलाला ॲडची सुरुवात कशी होणार ते समजावून सांगू लागतो. तो म्हणत असतो की पहिल्यांदा तुम्ही दोघांनी एकमेकांना रोमॅन्टिक वेने अंगठी घालायची आहे. तर लीला उत्साहाने म्हणते की ठीक आहे, आपण लगेच हा सीन करूयात. पण तो माणूस सांगतो की थांबा मॅडम, आमचा कोरिओग्राफर अजून आलेला नाही आहे, त्यामुळे आपल्याला थोडा वेळ वाट बघावी लागेल. आणि त्यामुळे लीला शांत बसते. मात्र तितक्यात एक मुलगा त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो की कोरिओग्राफर तर इथे आहे, आता तुम्ही कोणाची वाट बघताय. त्यामुळे सगळेच जण त्याच्याकडे बघू लागतात. तो म्हणत असतो की तुमचा जो आधीचा कोरिओग्राफर होता ना, तो आजारी पडलाय, त्यामुळे मी त्याला रिप्लेस केले. त्यामुळे आता ही ॲडसुद्धा मीच कोरिओग्राफ करणार आणि तुम्ही काळजी करू नका. मी अशी ॲड कोरिओग्राफ करतो की आपली ही ॲड एका रात्रीत फेमस होईल. आणि ते ऐकून सगळेच जण खुश होतात. तर तो माणूस एजेंना आणि लीलाला म्हणत असतो की सर आणि मॅडम, तुम्ही काही काळजी करूच नका. आणि मग त्यानंतर ॲडमध्ये कसा रोमॅन्टिक डान्स हवा आहे हे तो आणि त्याची पार्टनर सगळ्यांना करून दाखवतात. आणि त्या दोघांचा तो डान्स बघून लीला तर खूपच खुश होते, मात्र एजंटचा चेहराच पडतो. तर इतर सगळेजणसुद्धा त्या डान्समुळे खूप खुश असतात. सरू आणि लक्ष्मीला तर खूपच आश्चर्य वाटत असते. आणि मग तितक्यात एजे मोठ्याने ओरडतच म्हणतात की थांबवा हे सगळं. त्यामुळे सगळेजण घाबरून काय झाले ते विचारतात. तर एजे म्हणत असतात की हा सगळा काय प्रकार आहे, जेव्हा तुम्ही डील करण्यासाठी घरी आला होता तेव्हा या संदर्भात तर आपलं काही बोलणं झालं नव्हतं, मग आत्ता या सगळ्याची काय गरज आहे, हे खरंच खूप अनप्रोफेशनल आहे. मात्र त्यावर ते ॲडवाले लोक म्हणत असतात की एजे सर, आमची चूक झाली, आम्हाला माहीत आहे. मात्र यामुळे ना आम्हाला आणि आमच्या ॲडला खरंच खूप फायदा होईल, तुम्ही आता प्लीज नाही म्हणू नका. पण एजे काही ऐकायला तयार नसतात. आणि ते बघून सरू आणि लक्ष्मी तर खूपच खुश होतात. त्यांना असं वाटतं की आता एजे लीलावर खूप चिडणार. मात्र लीलाच एजेंना समजावून सांगू लागते की प्लीज त्यांचा विचार करा, तुम्हीसुद्धा एक कंपनी चालवताना, मग आपल्यामुळे त्यांचं नुकसान नको व्हायला. आणि मग एजेसुद्धा नाईलाजाने तसा डान्स करायला तयार होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.